रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं ऐतिहासिक गाव म्हणजे कोंझर. याच गावच्या ग्रामदैवत वाघजाई माता वार्षिक उत्सव सोहळ्याची सुरुवात सोमवार दिनांक 10 मार्चला सायंकाळी 7 वाजता महाआरती करून मातेच्या मूळ स्थानकावर भजन मोठ्या उत्साहात पार पडले. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नोकरीधंदा निमित्त गेलेले चाकरमानी या गावदेवी उत्सवाला आवर्जून उपस्थित होते. यामध्ये सुरत, बडोदा, अहमदाबाद, मुंबई, पुणे, महाड आदी शहरांमध्ये राहणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावामध्ये सर्व शहर, शाखा व गावच्या महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठा उत्साह भरला आणि गाव आनंदाने न्हाऊन निघाला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 मार्च रोजी मुख्य सोहळा सकाळी प्रभात फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. ध्वजारोहण आणि कलश पूजनाच्या कार्यक्रमाने सर्वांमध्ये उत्साह भरला. वाघजाई मातेच्या मूळ स्थानकावर अभिषेक करण्यात आला. माहेरवाशिणी आणि तरुण युवकांनी लेझिमांवर घातलेले तालनृत्य ग्रामस्थांनी याची देही याची डोळा पाहत होते. सर्व ग्रामस्थांमध्ये गावदेवीच्या प्रति भक्ती ओसंडून वाहत होती. कृतज्ञतापूर्वक ग्रामस्थ देवीला नमस्कार करीत होते. मंदिरामध्ये हवन, सत्यनारायण पूजा आणि आलेल्या सर्व ग्रामस्थ आणि भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारनंतर हरिपाठ, महिलांचे खेळ घेऊन सर्व ग्रामस्थ आनंदाने नाचून वाघजाई मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सायंकाळी शिवव्याख्याते प्रतीक कालगुडे यांचे व्याख्यान ऐकून ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. रात्री शाहीर दिलीप सावंत कोल्हापूर यांचा शाहिरी कार्यक्रमाने रायगडच्या कुशीत असलेलं कोंझर गाव गावदेवी वाघजाई मातेच्या उत्सवाच्या कार्यक्रमामुळे आनंदाने न्हाऊन निघाले. शाहिरी कार्यक्रमाने उत्सवाची सांगता करण्यात आली. कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड. आता वार्षिक उत्सव सोहळा सन 2025 वर्ष 32वा कोंझर ग्रामस्थ मंडळ आणि आमच्या सर्व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं गेली 31 वर्षाची अखंड परंपरा जपत याही वर्षी हा उत्सव सोहळा आम्ही 2 दिवस साजरा करत आहोत. आणि संपूर्ण कोंझरकर ग्रामस्थ महिला मंडळ, युवक मंडळ आणि जे शहरवासी मंडळी कोंझर सोडून इतर शहरात स्थायिक झालेले आहेत ते सर्व शहरवासी आपल्या या देवीच्या दर्शनासाठी आणि कोंझर ग्रामस्थांच्या या उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. त्याच अनुषंगाने उत्सव सोहळा गेली 32 वर्षे दिमागदार उपस्थितीमध्ये संपन्न होतं आहे. याही वर्षी वेगळ्या पद्धतीचं नियोजन करून वेगळ्या शस्त्र प्रदर्शनाचं खास आकर्षण मावळा संघटनेने या ठिकाणी आम्हाला वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलं. त्यांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी आभार असं व्यक्त करतो. आणि एक वेगळा कार्यक्रम विभागातील एक जागृत देवता म्हणून ज्या मातेकडे आम्ही पाहतो त्याच मातेचा वरदहस्त घेण्यासाठी विभागातून सुद्धा बरेच ग्रामस्थ या देवीच्या दर्शनात या उत्सव सोहळ्यात सहभागी होतात. उत्सव